आता वाक्यप्रयोग म्हणजे काय असतं? आपण जे वाक्य बघतो संस्कृतमध्ये, जे पण वाक्य असतात ना, त्यांचे प्रकार पडतात काही. तर त्या प्रकारांना म्हटलं जातं वाच्यप्रयोग. व्हॉईस म्हणजे आपण जेव्हा जर का इंग्लिश ग्रामरशी रिलेट केलं त्याला, तर इंग्लिश ग्रामरमध्ये व्हॉईस असतात. ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस. तर तसं ह्या ठिकाणी वाच्यप्रयोग असतं संस्कृतमध्ये, कर्तरी आणि कर्मणी. आता हे वाक्यप्रयोग समजून घेण्याच्या आधी त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या काही टर्म्स आहेत, त्या समजून घेऊ. त्याची त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या टर्म्स असतात, त्या आधी समजून घेऊ. तर वाक्य म्हणजे काय असतं? सगळ्यात महत्त्वाची टर्म म्हणजे वाक्य. वाक्य म्हणजे काय असतं? तर अनेक शब्दांचा असा समूह जो काहीतरी स्टेटमेंट देतोय. पूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह. वाक्य आपण त्याला म्हणू की ज्या ठिकाणी एक काहीतरी मिनिंगफुल स्टेटमेंट आहे, ते म्हणजे वाक्य. त्याच्यानंतर येतं क्रियापद. क्रियापद म्हणजे काय असतं? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो, तो पण क्रियावाचक शब्द असला पाहिजे, तर त्याला म्हटलं तर क्रियापद. वाक्यातील तो अत्यंत महत्त्वाचा घटक असतो क्रियापद हा. कारण क्रियापद नसलं तर वाक्यच पूर्ण होत नाही. आता बघा कर्ता. कर्ता म्हणजे क्रियापदाद्वारे जी दाखवलेली क्रिया असते, ती क्रिया करणारा. क्रिया करणारा जो असतो तो कर्ता. नंतर कर्म. कर्म म्हणजे क्रियापदाने दाखवलेली क्रिया. आता क्रियापदाद्वारे जी क्रिया घडते, ती क्रिया ज्याच्यावरती होते किंवा कर्ता ती क्रिया ज्याच्यावर करतोय, त्या क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतोय, त्याला म्हटलं जातं कर्म. क्रियेचा ज्याच्यावर परिणाम घडतो किंवा कर्ता जी क्रिया ज्याच्यावर करतोय किंवा क्रियेचा रोख ज्याच्याकडे असतो, ते म्हणजे कर्म. कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या 3 गोष्टी वाक्य पूर्ण करण्यासाठी महत्त्वाच्या असतात. वाक्यामध्ये ह्या 3 गोष्टी असतातच. कर्ता, कर्म आणि क्रियापद. आता प्रयोग म्हणजे काय असतं? आता आपण म्हणतोय ना, की वाच्यप्रयोग. वाच्यप्रयोग 2 प्रकारचे कर्तरी, कर्मणी प्रयोग आहे. मग प्रयोग म्हणजे नेमकं काय असतं? तर कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा एक दुसऱ्यासोबत असलेला जो संबंध असतो, परस्पर संबंध जो आहे कर्ता, कर्म, क्रियापद यांचा, त्याला म्हणतो आपण प्रयोग. कर्ता म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा एक दुसऱ्याशी असलेला संबंध, त्याला म्हणू आपण प्रयोग. आता प्रयोग जे असतात ते मुख्य 3 प्रकार असतात प्रयोगचे. एक म्हणजे कर्तरी प्रयोग, दुसरा कर्मणी प्रयोग आणि तिसरा भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग जो असतो तो कर्ता प्रधान असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कर्त्याला महत्त्व असतं किंवा क्रियापद हे त्यामध्ये कर्त्याच्या पुरुषवचनानुसार असतं. म्हणून त्याला कर्ता प्रधान प्रयोग म्हटलं जातं, कर्तरी प्रयोग. दुसरा एक कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगमध्ये कर्म महत्त्वाचं असतं. म्हणजे कर्माच्या पुरुषवचनानुसार त्या ठिकाणी क्रियापद असतं. म्हणून त्याला कर्मणी प्रयोग म्हटलं जातं, कर्मप्रधान प्रयोग म्हटलं जातं. तिसरा जो आहे तो भावे प्रयोग आहे. भावे प्रयोगमध्ये कर्म नसतंच पहिले तर, कारण की फक्त अकर्मक क्रियापद असतील तरच भावे प्रयोग होतो. दुसरं, कर्ता जो असतो तो कर्ता कोणत्याही पुरुष किंवा वचनाचा असला तरी त्या ठिकाणी क्रियापद हे नित्य प्रथम पुरुष एकवचनी असतं. त्यामुळे इथे कर्त्याचा पण संबंध आणि कर्माचा पण संबंध नसतो. तर ह्या ठिकाणी क्रियापद महत्त्वाचं असतं भावे प्रयोगमध्ये. म्हणून भावे प्रयोग हा क्रियाप्रधान प्रयोग असतो. हे 3 प्रकारचे प्रयोग आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता कर्तरी प्रयोगमध्ये काय असतं? तर बघा, कर्तरी प्रयोगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कर्ता असतो प्रथमा विभक्तीमध्ये. कर्ता प्रथमा विभक्तीत कर्तरी प्रयोग. कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये, त्यात तुम्ही एक असं पण म्हणू शकतात. कर्म द्वितीया विभक्तीमध्ये असतं, 2 असं पण म्हणू शकतात. आणि क्रियापद जे असतं ते कर्त्याच्या पुरुष वचनानुसार असतं. म्हणजेच जर का कर्तरी प्रयोगचं वाक्याचं जर का एखादं असं जर का न्यूमेरिकल्समध्ये आपल्याला सांगायचं असेल, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो की 1, 2 आणि 1 हे कर्तरी प्रयोगाचं सूत्र न्यूमेरिकल्समध्ये. कर्ता प्रथमामध्ये, कर्म द्वितीयामध्ये, क्रियापद हे कर्त्याच्या पुरुषवचनानुसार. जसं उदाहरण बघा इथे खाली, रामः पाठं पठति. आता ह्या उदाहरणामध्ये रामः, रामः शब्द बघा, रामः हा कर्ता आहे. जर रामः शब्दाची विभक्ती बघितली तर कोणती विभक्ती येईल? रामः. प्रथम.
प्रथमा विभक्ती. हं? नंतर बघा पाठम. हं? पाठम शब्द कोणती विभक्ती असेल? पाठम. हं? द्वितीया. द्वितीय विभक्ती. नंतर क्रियापद बघा पठती. आता पठती हे क्रियापद आलं कारण की रामः. काल तुम्हाला ज्यावेळेस क्रियापद शिकवले त्यावेळेस एक गोष्ट सांगितली ती बघा. उत्तम पुरुष कधी येणार, मध्यम पुरुष कधी येणार, प्रथम पुरुष कधी येणार ते सांगितलं होतं. उत्तम पुरुष कधी वापरतो आपण क्रियापदामध्ये? कर्ता कोण असला पाहिजे उत्तम पुरुषसाठी? अस्मत् सर्वनामाची सर्वनाम करता असला पाहिजे तर उत्तम पुरुष येईल. नंतर मध्यम पुरुषसाठी कर्ता कोण असला पाहिजे? युष्मत सर्वनाम. युष्मत सर्वनाम. हा. आणि जर का अस्मद आणि युष्मत दोघींपैकी कोणतंच सर्वनाम त्या ठिकाणी कर्ता म्हणून नसेल, दुसरा कोणता तरी शब्द आहे किंवा दुसरं कोणतं तरी सर्वनाम आहे, तर त्यावेळेस काय येईल क्रियापद म्हणून? कोणतं पुरुष येणार क्रियापदाचा? प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. प्रथम प्रथम पुरुष. आता ह्या क्रियापदाचा पुरुष कोणता आहे? पठती. प्रथम पुरुष आहे. प्रथम पुरुष आहे, बरोबर. कर्ता काय आहे? रामः हा कर्ता. राम कर्ता. रामः कर्ता आहे. म्हणजे अदर दॅन अस्मदेशमध्ये मग त्या ठिकाणी आपण प्रथम पुरुष सर्वनाम घेणार. हं? नंतर कर्त्याचं वचन कोणतं आहे? एक वचन आहे. एक वचन आहे, बरोबर. क्रियापदाचं वचन कोणतं आहे? पठती. ती प्रत्यय लागलेला आहे. हम्म. कोणतं वचन आहे? एक वचन. एक वचन आहे. वचन. बरोबर. म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी क्रियापद हे कर्त्यानुसार आलेलं आहे. कर्त्याचं पुरुष आणि वचनानुसार आपण क्रियापदाचं पुरुष आणि वचन घेतलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी क्रियापद हे कर्त्याच्या पुरुष वचनानुसार असल्यामुळे हे वाक्य कर्तरी वाक्य आहे. कर्तरी वाक्य ओळखण्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत? तर कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो, कर्म द्वितीय विभक्तीमध्ये असतं आणि क्रियापद हे कर्त्याच्या पुरुष वचनानुसार असतं. 1 to 1. जर का वाक्य ओळखायचं असेल तर असं करायचं. कर्त्याच्या खाली 1, कर्म जिथं असेल तिथे 2 आणि क्रियापद असेल तिथे 1. 1 to 1 हा फॉर्म्युला जर बनत असेल तर ते वाक्य कर्तरी वाक्य असतं. दुसरं प्रकार आहे कर्मणी. कर्मणी वाक्य हे कर्मप्रधान असतं. म्हणजे आता याच्यामध्ये तिकडे कर्ता प्रधान आहे म्हणजे कर्ताच्या पुरुष वचनानुसार येत होतं. आता इथे कर्मप्रधान म्हटलेलं आहे तर इथे काय बदल असेल? महत्व कर्माला आहे. मग कर्माला महत्व भेटतं म्हणजे आपण कशाच्या बेसिसवर महत्व देत असतो त्याला? कशाच्या बेसिसवर? इथे कर्ता प्रधान आहे, आपण कर्तरीमध्ये कर्ता प्रधान होता. मग कर्ता प्रधान होता हे कशाच्या बेसिसवर ठरवत होतो आपण? कर्त्याच्या पुरुष वचनानुसार आपण क्रियापद घेत होतो म्हणून कर्ता प्रधान म्हटलं त्याला. तर कर्मणीमध्ये काय असेल तसं चेंज काय झालेला असेल क्रियापदासाठी? कर्माच्या अनुसार. क्रियापद कर्मानुसार राहणार, कर्माच्या पुरुष वचनानुसार. ठीक आहे. विभक्तीमध्ये पण चेंज असतो पण कर्मप्रधान म्हणण्याचं कारण की क्रियापद हे कर्माच्या पुरुष वचनानुसार असतं. आता इथे कर्ता आणि कर्मामध्ये काय काय बदल होतात? तर कर्मणी वाक्यात कर्ता हा तृतीय विभक्तीत असतो, कर्म प्रथमा विभक्तीत असतं आणि क्रियापद हे कर्माच्या पुरुष वचनानुसार असतं. पण कर्मणी वाक्याचं ज्यावेळेस आपण क्रियापद बनवतो ना त्यावेळेस थोडासा चेंज होतो. काय चेंज होतो? तर क्रियापदाला त्या गणाचं विकरण लागत नाही. काल विकरण पण सांगितले तुम्हाला. विकरण गण सांगितले ते 1, 4, 6, 10 असे 10 गण आहेत. एकूण 10 पैकी 1, 4, 6, 10 महत्वाचे आहेत. तर त्यांचे 1, 4, 6, 10 गणांचे विकरण सांगितले ते वेगवेगळे. काय विकरण होते? पहिल्या गणाचं विकरण काय होतं? अ होतं. चौथ्या गणाचं य. य. 6व्या गणाचं अ आणि 10व्या गणाचं अय. अय होतं. बरोबर. आता ज्यावेळेस आपण कर्मणी वाक्याचं क्रियापद बनवतो ना त्यावेळेस त्या गणाचं विकरण त्या ठिकाणी लागत नाही. म्हणजे आपण हे जे बघितलं अ, य, अय
हे विकरण त्या ठिकाणी धातूला लागणार नाहीत. मग काय लागेल धातूला? तर धातूला डायरेक्ट य विकरण लागतं. य मूळ धातूला य विकरण लागतं आणि आत्मनेपदाचे प्रत्यय लागतात. धातूला आदेश सुद्धा लागत नाही. जसं आपण काल बघितलं, एक काही दृश्य धातू बघितला, तर दृश्य धातूला पश्य आदेश असतो, गम धातूला गच्छ आदेश असतो. तर तो आदेश सुद्धा लागत नाही त्या ठिकाणी. डायरेक्ट मूळ धातूला य लागतं. म्हणजे गम जर का असेल तर त्या ठिकाणी गम्यते असं तयार होतं रूप. दृश्य पश्य जर का असेल तर त्या ठिकाणी दृश्यते असं रूप तयार होतं. तर हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस कर्मणीचं क्रियापद तयार करतोय त्यावेळेस मूळ धातूला य हे लागतं विकरण आणि डायरेक्ट आत्मनेपदाचे प्रत्यय लागतात. आता कर्मणीचं एक खासियत ही आहे की कर्मणी वाक्यामध्ये जे धातू आहे तो धातू परस्मय पदाचा जरी असला तरी त्या ठिकाणी वाक्य जर कर्मणी राहील तर त्याला आत्मनेपदाचेच प्रत्यय लागतील. धातू परस्मय पदाचा असला तरी पण आत्मनेपदाचेच प्रत्यय लागतात. ही त्या ठिकाणी कर्मणीची खासियत आहे. बघा आता या ठिकाणी रामेण पाठः पठ्यते हे कर्मणी वाक्याचं उदाहरण आहे. रामेण कोणती विभक्ती? रामेण तृतीया. तृतीय. तृतीया. मग हे काय आहे? रामेण काय ह्या ठिकाणी? करता. कर्म आहे. करता. करता. पाठः कोणती विभक्ती आहे? पाठः प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्ती. बरोबर. रामः पाठः पठ्यते. आणि नंतर बघा पठ्यते असं त्या ठिकाणी रूप तयार केलेलं आहे. पठ्यते. ऍक्च्युली जर का तुम्ही पठ धातू बघायला गेला तर पठ धातूचे रूप कसे तयार होतात? पठती, पठतः, पठन्ति, पठन्ति. पठसि, पठतः, पठतः, पठामि, पठावो, पठामि. अशी रूप तयार होतात. पण मग हे रूप काय आहेत? परस्मय पदाचे रूप आहेत. पण ह्या ठिकाणी बघा य लागलेला आहे, आत्मनेपदाचे प्रत्यय लागलेले आहेत. धातू परस्मय पदाचा आहे पण तरी सुद्धा आत्मनेपदाचे प्रत्यय लागलेले आहेत. त्या ठिकाणी धातूला विकरण अ लागतंय पठतीमध्ये, पण इथे तरी कर्मणीमध्ये य विकरण लागलेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणी य विकरण लागतंय जबरदस्ती आत्मनेपदाचे प्रत्यय लागतायत. मग ते हे वाक्य काय आहे? कर्मणी वाक्य. कर्मणी वाक्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, धातू परस्मय पदाचा असला तरी सुद्धा आत्मनेपदाचेच प्रत्यय लागतात आणि य विकरण लागतं. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी पठ्यते हे कर्मानुसार त्या ठिकाणी पठ्यते हे आपण प्रथम पुरुष एकवचन घेतलेलं आहे. ठीक आहे. हे होतं कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोगचं 1 to 1 हे लक्षात ठेवायचं. कर्मणी प्रयोगचं जर का आपल्याला न्यूमेरिकल्समध्ये तयार करायचं असेल तर 3, 1, 1 असं लक्षात ठेवायचं. 3, 1, 1 म्हणजे काय? कर्ता कोणत्या विभक्तीत? तृतीय विभक्तीमध्ये. तृतीयामध्ये. कर्म कोणत्या विभक्तीत? प्रथमा विभक्तीमध्ये. प्रथमामध्ये. आणि क्रियापद कशानुसार? य. कर्मानुसार. कर्मानुसार क्रियापद. ठीक आहे. नंतर या ठिकाणी तिसरा जो प्रयोग येतो तो येतो भावे प्रयोग. भावे प्रयोग हा क्रियाप्रधान प्रयोग आहे. म्हणजे ह्या ठिकाणी कर्ता किंवा कर्म दोघांना काही खास महत्व नाही. कर्म तर नसतंच या ठिकाणी, कारण की अकर्मक क्रियापदांचा भावे प्रयोग होतो म्हणून कर्माचा संबंधच येत नाही. पण जो कर्ता असतो तो कर्ता त्या ठिकाणी कोणत्याही पुरुष वचनाचा असला तरी सुद्धा त्या ठिकाणी कर्त्याला तेवढं महत्व नसतं. कर्ता तृतीयामध्ये राहणार, कोणत्याही पुरुष वचनाचा असू द्या, क्रियापद हे नेहमी प्रथम पुरुषी एकवचनी राहणार. कर्त्याचा काही संबंध नाही आणि कर्म तर नसतंच. म्हणून याला क्रियापद प्रधान किंवा क्रियाप्रधान असं म्हटलं जातं. भावे प्रयोग हा क्रियाप्रधान असतो. भावे प्रयोगामध्ये कर्ता तृतीय विभक्तीत असतो, कर्म नसतं, कारण अकर्मक क्रियापदांचा भावे प्रयोग होतो आणि क्रियापद हे नित्य प्रथम पुरुषी एकवचनी असतं. जसं बघा इथे रामेण पठ्यते. ह्या ठिकाणी रामेण शब्द त्या ठिकाणी तृतीय विभक्तीत आलेला आहे आणि पठ्यते नित्य प्रथम पुरुष एकवचनी आलेले आहे. ठीक आहे. इतकं कळालं? कर्तरी, कर्मणी आणि भावे
कर्तरीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत राहणार? प्रथमा विभक्तीमध्ये. प्रथमा विभक्तीत. कर्म कोणत्या विभक्तीत राहील कर्तरीमधलं? द्वितीय. 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 आणि क्रियापद कशाच्या नुसार राहणार? कर्त्यानुसार राहणार. कर्त्यानुसार क्रियापद राहील. कर्मणीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत राहील? तृतीय. तृतीयामध्ये. कर्म कोणत्या विभक्तीत राहील? प्रथमामध्ये. प्रथमामध्ये. आणि क्रियापद कशानुसार राहणार कर्मणी वाक्याचं? कर्म. कर्म. कर्मानुसार राहणार. भावे प्रयोगमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत राहील? तृतीय. तृतीया. क्रियापद त्या ठिकाणी नसणार. आणि नसतं. भावे प्रयोगमध्ये क्रियापद क्रियापद राहील, कर्म नसणार. क्रियापद हे नसणार. कशानुसार राहणार त्या ठिकाणी? प्रथम पुरुष. प्रथम पुरुष एकवचन. एकवचन. त्या ठिकाणी कर्म आणि कर्त्याचा काही संबंध नाही राहत क्रियापदासोबत. म्हणजे क्रियापद त्याच्यानुसार चालत नाही. ठीक आहे. आता याची काही उदाहरणं बघा. हे लक्षात ठेवायचं. कर्तरीचं जर का सिम्पल न्यूमेरिकल्स मध्ये लक्षात ठेवायचं असेल तर कर्तरीचं येतं 1 2 1 आणि कर्मणीचं येतं 3 1 1. ठीक आहे. बघा आता ह्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. संस्कृतमध्ये ना वाक्यरचना करताना आपण शब्दाचा क्रम जो असतो तो महत्त्वाचा नसतो. शब्दांची जी विभक्ती रूपं आहेत ती महत्त्वाची असतात. म्हणून काही काही ठिकाणी तुम्हाला संस्कृतमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद ही सिक्वेन्स बघायला भेटणार नाही. सरळ कधी कुठं पहिल्यांदा क्रियापद लिहिलेलं राहील, कधी काही ठिकाणी कर्म पहिल्यांदा लिहिलेलं राहील. तर त्या ठिकाणी म्हणून संस्कृतमध्ये शब्दांचं जी सिक्वेन्स आहे किंवा वाक्यामध्ये शब्दांचा जो क्रम आहे तो महत्त्वाचा नसतो. शब्दांची जी विभक्तीची रूपं आहेत ती महत्त्वाची असतात. त्यामुळे पहिला शब्द कर्ता असेलच असं नसतं. काही वेळेस कर्मसुद्धा असू शकतं, काही वेळेस क्रियापदसुद्धा पहिला शब्द असू शकतो. तर असं कुठेतरी सापडतं असं की त्या ठिकाणी कर्ता हा पहिला शब्द नाही, दुसराच कोणता तरी शब्द पहिला शब्द आहे वाक्यातला. तर असं होऊ शकतं. फक्त महत्त्वाचं असतं विभक्ती करेक्ट असली पाहिजे. विभक्ती जर का करेक्ट आहे तर वाक्याचा अर्थ करेक्ट लागतो. म्हणून त्या ठिकाणी वाक्यात शब्दांचा क्रम महत्त्वाचा नसतो, तर विभक्ती महत्त्वाची असते. ठीक आहे. आता कर्ता नित्य प्रथमा विभक्तीमध्ये असतो. मोस्ट कॉमनली कर्तरी वाक्याचा जर का कर्ता असेल तर तो नित्य प्रथमा विभक्तीमध्ये असतो. म्हणून एक लक्षात ठेवायचं की कोणताही शब्द असू द्या वाक्यातला तो जर का प्रथमा विभक्तीमध्ये असेल तर तो नेहमी कर्ताच राहणार किंवा जास्तीत जास्त वेळा प्रथमा विभक्तीमधला शब्द हा कर्ता असतो. कर्ता आणि कर्म यांचं पुरुष ओळखता येणं आवश्यक आहे. कर्ता आणि कर्म यांचं पुरुष ओळखता आलं पाहिजे. जसं तुम्हाला एखादं वाक्य सांगितलं, अहम फलम खादामी. तर ह्या ठिकाणी कर्ता कोण आहे? अहम. अहम. पुरुष काय आहे कर्त्याचं? प्रथम पुरुष आहे. उत्तम पुरुष. उत्तम पुरुष आहे. प्रथम पुरुष नाही, उत्तम पुरुष. फलमचं पुरुष कोणतं आहे? उत्तम पुरुष. काल तुम्हाला सांगितलं परत एकदा, आता परत एकदा थोड्या वेळा आधी बघितलं ना. उत्तम पुरुष कधी वापरायचं, प्रथम पुरुष कधी वापरायचं, मध्यम पुरुष कधी वापरायचं, तोच नियम इथे लागू पडतो. फलम हे अदर दॅन अस्मदिवसमध्ये म्हणजे पुरुष काय असेल फलमचं? प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. बरोबर. पुरुष. तर कर्ता आणि कर्म यांचं पुरुष ओळखता येणं आवश्यक आहे. आणखीन एक बघा, अहम त्वम नमामि. अहम त्वाम नमामि. या ठिकाणी कर्ता कोण आहे? कर्त्याचं पुरुष कोणतं आहे आणि कर्ता कोण आहे ते सांगा. कर्ता अहम आहे, कर्त्याचं पुरुष उत्तम पुरुष आहे. कर्म
कर्माचं मध्यम पुरुष आहे. त्वाम हे कर्म आहे आणि मध्यम पुरुष आहे, त्याचं पुरुष हे मध्यम पुरुष आहे. कर्ता आणि कर्म यांचं पुरुष ओळखता येणं आवश्यक आहे. जसं अहम आवाम वयम हे अस्मत् पुरुष उत्तम पुरुषी सर्वनामाची रूपं जी ती उत्तम पुरुष सूचित करतात. स्वतःबद्दल ज्यावेळेस बोलतो आपण त्यावेळेस अस्मत् सर्वनामाची रूपं वापरतो. त्वम युवाम युयम ही युष्मद मध्यम पुरुष सर्वनामाची रूपं आहेत, ती नित्य मध्यम पुरुष सूचित करतात. किंवा ज्याच्याशी बोलायचं आहे किंवा समोरच्याशी ज्यावेळेस आपण एखादा 2च जण आहेत आणि 2च जण आपसात बोलत असेल तर त्यावेळेस समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण युष्मत सर्वनामाची रूपं वापरतो. तू, तुझे ह्या उद्देशाने आपण युष्मत सर्वनामाची रूपं वापरतो. आणि सर्वसामान्य जे पण सर्वनामं असतात किंवा इतर जे पण नावं असतात त्यांची रूपं ही नित्य प्रथम पुरुषी असतात. ठीक आहे. आता वाक्यातील प्रथमा विभक्तीमधील जो शब्द असतो त्याच्या पुरुषवचनानुसार क्रियापदाचं पुरुषवचन वापरलं जातं. आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलं वरती तर इथे बघा कर्तरीचा काय होतं 1 to 1. म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये कर्ता होता म्हणून क्रियापद सुद्धा कर्त्यानुसार चाललं आणि क्रियापद सुद्धा प्रथमा विभक्तीतल्या शब्दानुसार. कर्मणीमध्ये पण तसं होतं 3-1-1. कर्म प्रथमा विभक्तीमध्ये क्रियापद कर्मानुसार आहे म्हणजेच प्रथमा विभक्तीतल्या शब्दानुसार आहे. तर एक लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये कर्तरी असू द्या कर्मणी असू द्या प्रथमा विभक्तीतला जो शब्द आहे त्याच्या पुरुषवचनानुसार क्रियापदाचं पुरुषवचन हे वापरलं जातं. जसं आता कर्मणी क्रियापद कसं तयार करायचं ते मी आधी वरती पण सांगितलं, परत एकदा सांगतो. मूळ धातूला य लावायचा. य लावल्यानंतर पुरुषनुसार आत्मनेपदाची योग्य ते प्रत्यय त्या ठिकाणी वापरायचे. जसं पठ धातू आहे, पठ धातूला य विकरण लागलं आणि ते प्रत्यय जर का लावला आपण प्रथम पुरुष एकवचनचा तर रूप तयार होतं पठ्यते. आता कर्मणी क्रियापदामध्ये धातू हा आत्मनेपदी असू द्या परस्मैपदी असू द्या कोणत्याही पदाचा असला तरी प्रत्यय हे आत्मनेपदाचेच लागतात. वरती बघितलं धातू कसा तयार करायचा. त्यामध्ये भावे प्रयोगामध्ये कर्ता बहुवचनी असला तरी पण क्रियापद नित्य प्रथम पुरुषी एकवचनी राहणार. लट लकार, लंग लकार, लोट लकार आणि लिंग लकार यांचे जे कर्मणी क्रियापद तयार करतो आपण त्यावेळेस सुद्धा सेम कॉन्सेप्ट लागू करणार किंवा सेम फॉर्म्युला लागू करणार. मूळ धातूला य विकरण लागेल आणि ज्या पण काळामध्ये क्रियापद असेल त्याचे पुरुषनिहाय प्रत्यय त्या ठिकाणी लागतील. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी खाली काही कर्मणी क्रियापदं दिलेली आहेत. जसं गम गच्छ हा धातू आहे, मूळ धातू आहे त्याचा गम, गच्छ आदेश आहे. पण कर्मणी क्रियापद तयार होताना त्याचं काय तयार होतं गम्यते. दृश्य पश्य मूळ धातू दृश्य आहे, पश्य आदेश आहे. आपण जर का कर्तरी क्रियापद तयार केलं तर पश्यती असं होतं. पण कर्मणीमध्ये ज्यावेळेस क्रियापद तयार करतो त्यावेळेस होतं दृश्यते. तसंच गृह गृह, गृह्णामी गृह्णाव, गृह्णामी गृह्णीव गृह्णीमा अशी त्या ठिकाणी रूपं होतात ग्रह धातूची. पण ज्यावेळेस कर्मणी क्रियापद तयार होतं त्यावेळेस होतं गृह्यते. तसंच करोमी कुर्वः कुर्मः अशी रूपं असतात त्याची. तर ज्यावेळेस कर्मणी क्रियापद तयार होतं त्यावेळेस असतं क्रूचं क्रियते, पाचं असतं पीयते. असे त्या ठिकाणी कर्मणी क्रियापद तयार होतात. आता आपल्याला क्वेश्चन काय येतो कर्तरी कर्मणीचा वाच्य प्रयोगम विपरिणमयत असा क्वेश्चन येतो. म्हणजे आपल्याला प्रयोग बदलायचा असतो. आता प्रयोग ज्यावेळेस बदलायचा असतो त्यावेळेस चेंजेस काय काय केले जातात. तर आता आपण वरती बघितलं ना कर्तरीमध्ये कोणत्या ठिकाणी कसं राहणार ते बघितलं. ज्यावेळेस आपल्याला प्रयोग बदलायचा असतो त्यावेळेस कर्तरी वाक्यातला जो प्रथम विभक्तीचा कर्ता आहे त्याला आपल्याला कर्मणी वाक्य बनवताना तृतीय विभक्तीत घेऊन जावं लागतं. तसंच द्वितीय विभक्तीतलं जे कर्म आहे त्याला कर्मणी प्रयोग बनवताना प्रथमा विभक्तीत घेऊन जावं लागतं. आणि कर्मणी प्रयोग करताना क्रियापदाच्या अनुसार कर्माच्या पुरुषवचनानुसार त्या ठिकाणी कर्मणीचं क्रियापद तयार करावं लागतं. म्हणजेच 1 to 1चं 3-1-1 करायचं असतं कर्तरी टू कर्मणी करताना. आणि तेच कर्मणी टू कर्तरी करताना 3-1-1चं 1 to 1 करायचं असतं. ठीक आहे. आता बघा काही ह्या ठिकाणी उदाहरणं दिलेत त्याच्यावरून समजू. बालकः पुस्तकं पठति हे वाक्य आहे. आता हे वाक्य
कर्तरी वाक्ये बालकः प्रथमा विभक्ती, पुस्तकम द्वितीया विभक्ती आणि क्रियापद कर्तरीनुसारे कर्तानुसारे बालकः पुस्तकम पठिते. आता याला आपल्याला चेंज करायचं आहे, याचा प्रयोग बदलायचा आहे. मग काय करणार, तर प्रथमा विभक्तीतला जो शब्द आहे त्याची तृतीया विभक्ती करणार. तर बालकः शब्द प्रथमामध्ये त्याची तृतीया केली बालकेन कर्मणी करण्यासाठी. पुस्तकम आता कर्मणीमध्ये कर्म जे असतं ते प्रथमा विभक्तीत असतं. मग कर्माची कर्तरीमधली विभक्ती द्वितीया विभक्ती. द्वितीयाचा आपण प्रथमा करणार. पुस्तकम हा शब्द नपुंसकलिंगी असल्यामुळे तो द्वितीयामध्ये पण पुस्तकम असंच चालतो आणि प्रथमामध्ये पण पुस्तकम असंच चालतं. तर त्या ठिकाणी पुस्तक शब्दाची प्रथमा येणार पुस्तकम. आणि क्रियापद तयार करताना कर्तरीमधलं क्रियापद कर्त्याच्या पुरुषवचनानुसार होतं, कर्मणीमधलं क्रियापद कर्माच्या पुरुषवचनानुसार. कर्माचं पुरुष प्रथम पुरुषच आहे, वचन पण एकवचनच आहे, म्हणून क्रियापद तयार झालं पठ्यते. य विकरण लागलं आणि आत्मनेपदाचा प्रथम पुरुष एकवचनचा प्रत्यय लागला पठ्यते. तसं इथे दुसरं वाक्य बघा, खगः फलम खादती. आता खगः फलम खादती याच्यामध्ये कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे? खगः फलम खादती, कर्ता कोण आहे आणि कर्म कोण आहे त्याच्यात? कर्ता खग आहे आणि कर्म फल. खगः कर्ता आहे आणि कर्म फलम आहे. ज्यावेळेस कर्मणी करायचंय त्यावेळेस खगः प्रथमा विभक्ती ते त्याची तृतीया करणार, ती झाली खगेन. नंतर फलम द्वितीय विभक्ती ते त्याची पण प्रथमा करणार, तर फलम नपुंसकलिंगी असल्यामुळे फलमच येईल आणि खादतीचं होऊन जाईल खाद्यते. य विकरण लागलं आणि आत्मनेपदाचा प्रत्यय लागला प्रथम पुरुष एकवचनी खाद्यते. ठीक आहे. काय केलं आपण, 1 to 1 होतं तर त्याचं केलं 3 1 1 म्हणजे 1 का 3 2 का 1. 1चं 3 केलं आणि 2चं 1 केलं. 1 का 3 2 का 1 असं पण लक्षात ठेवू शकतात. प्रथमाची तृतीया द्वितीयाची प्रथमा असं केलं. आता इथे तिसरं वाक्य बघा, अहम पुस्तकम पठामी. अहम पुस्तकम पठामी प्रथमा विभक्तीत शब्द कोणता आहे? अहम. अहम. अहम काय मग, कर्ता. पुस्तकम कर्म आहे त्या ठिकाणी. आता क्रियापद बघा, क्रियापदचं पुरुष कोणतं आहे? उत्तम पुरुष. उत्तम पुरुष आहे. उत्तम पुरुष आहे, बरोबर. उत्तम पुरुष का बरं आलं क्रियापदाचं? क्रियापदाचं पुरुष आहे, उत्तम पुरुष का बरं आलं? अस्मत् सर्वनाम आहे मग. अस्मत् सर्वनाम कुठे आहे? कर्त्याच्या ठिकाणी अहम. कर्त्याच्या ठिकाणी अहम आहे. अस्मद हे उत्तम पुरुषी सर्वनाम. अहम कर्ता असल्यामुळे त्या ठिकाणी पठामी हे क्रियापद आलंय. आता ज्यावेळेस आपण प्रयोग बदलतोय त्यावेळेस बघा काय चेंजेस होतील. अहम प्रथमा विभक्ती आहे, अहमची काय होऊन जाईल प्रयोग बदलताना, कर्तरी कर्मणी जाताना प्रथमाची काय होते, कर्त्याची प्रथमा विभक्तीचं काय होऊन जातं कर्मणीमध्ये तृतीय विभक्ती. तृतीया. अहमची तृतीया केली मया. पुस्तकम इथे द्वितीयामध्ये प्रथमामध्ये पण पुस्तकमच राहील, कारण की दोन्ही रूप सारखे आहेत प्रथमा द्वितीयाची. ज्यावेळेस क्रियापद तयार करतोय आपण त्यावेळेस ह्या वाक्यात इथे अहम होतं पठामी केलं. कर्मणीमध्ये क्रियापद कशानुसार राहणार? कर्मानुसार राहणार. कर्मानुसार राहणार. आता इथे मया पुस्तकम पठेल या वाक्यात कर्म कोणतं आहे? पुस्तकम. पुस्तकम. आता पुरुष वरती लक्ष द्या. क्रियापदाचं पुरुष अहम पुस्तकम पठामी, क्रियापदाचं पुरुष होतं उत्तम पुरुष. पण आता ज्यावेळेस आपण कर्मणी करतोय तर क्रियापदाचं पुरुष आणि वचन कशाच्या अनुसार घेतो आपण? कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाचं पुरुष आणि वचन कशानुसार राहणार? कर्मानुसार. कर्मानुसार राहणार. कर्मानुसार राहणार, बरोबर. मग आता कर्म काय पुस्तकम, पुस्तकमचं पुरुष काय आहे?
कर्माचं पुरुष कोणतं आहे? पुस्तकम. पुस्तकमचं पुरुष कोणतं आहे? पुस्तकम प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. प्रथम पुरुष. हा, म्हणून मग क्रियापद बघा त्या ठिकाणी. क्रियापदाचं काय आलेलं आहे? ज्यावेळेस पठ धातूला य लागून आत्मनेपदाचा प्रत्यय जोडताना कोणत्या पुरुष आणि वचनचा प्रत्यय? प्रथम पुरुष एक वचनाचा प्रत्यय. प्रथम पुरुष एक वचनचा प्रत्यय. कळलं? आता ह्या ठिकाणी कर्तरीमध्ये उत्तम पुरुषचा प्रत्यय लागला होता, पण कर्मणीमध्ये मात्र प्रथम पुरुषचा प्रत्यय लागला. कर्तरीमध्ये उत्तम पुरुष आणि कर्मणीमध्ये प्रथम पुरुष, हा बदल कशामुळे झाला ते कळलं? कर्तरीमध्ये का बरं प्रथम पुरुष होतं आणि कर्मणीमध्ये क्रियापद का बरं, कर्तरीमध्ये उत्तम पुरुषचं क्रियापद का बरं होतं आणि कर्मणीमध्ये का बरं प्रथम पुरुषचं क्रियापद लागलं, हे कळालं? का बरं कर्तरीमध्ये का बरं उत्तम पुरुष होता? कारण की कर्ता उत्तम आहे. कर्ता उत्तम पुरुषचा आहे. आणि कर्मणीमध्ये का बरं प्रथम पुरुष आहे क्रियापदाचं? कर्म प्रथम पुरुष. कर्म प्रथम पुरुष आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. कर्तरी कर्मणी चेंजेस करताना कधी पण कर्तरीमध्ये कर्त्यावरती लक्ष द्यायचं आणि कर्मणीमध्ये कर्मावरती लक्ष द्यायचं, पुरुष आणि वचनासाठी तरी. कारण की जे फिरवणारे क्वेश्चन्स येतात ते असेच येतात. कुठे तुम्हाला कर्तरीमध्ये कर्ता उत्तम पुरुषचा देतील आणि कर्मणीमध्ये कर्म जे येते मध्यम पुरुषचं टाकून देतील. तर मग त्यावेळेस चेंजेस करताना आपल्याला ते लक्ष द्यावं लागेल. वचनवरती पण लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे. आता इथे बघा, रामः मोहनम पश्यति. तर ह्या ठिकाणी रामः शब्द प्रथम पुरुषी आहे प्रथमामध्ये. रामः प्रथमामध्ये त्याची तृतीया करणार. रामाची तृतीया होते रामेन, कर्मणी करण्यासाठी. तसेच मोहनम द्वितीयामध्ये त्याचं प्रथमा करणार. मोहनमचं झालं मोहनः, रामेन मोहनः. आता पश्यती, पश्यतीचा मूळ धातू आहे दृश्य. दृश्य धातूला य विकरण लागलं आणि आत्मनेपदाचा प्रत्यय लागला, रूप तयार झालं दृश्यते. तर रामः मोहनम पश्यति, त्याचं झालं कर्मणी रामेन मोहनः दृश्यते. तसंच अहम लेखम लिखामी. अहम प्रथम पुरुष, उत्तम पुरुष ही सर्वनाम आहे. अस्मत् सर्वनामचा कर्ता आलाय अहम, म्हणून लिखामी उत्तम पुरुषी क्रियापद केलं तयार. आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस कर्मणी करतोय त्यावेळेस अहमचं झालं मया, लेखमचं झालं लेखः. आणि क्रियापद तयार करताना लेखः अनुसार प्रथम पुरुषचा प्रत्यय घेतलेला आहे, ते लिख्यति, रूप तयार झालं लिख्यते. तर अहम लेखम लिखामीचं झालं मया लेखः लिख्यते. तर असं त्या ठिकाणी कर्तरी टू कर्मणी करायचं असतं किंवा कर्मणी टू कर्तरी करायचं असतं. ठीक आहे, इतकं कळालं. कर्तरी टू कर्मणी करताना काय काय चेंजेस करायचे असतात ते कळालं. कर्तरीमध्ये कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? प्रथमा विभक्तीचा असतो. प्रथमा विभक्तीत असतो कर्ता. ज्यावेळेस कर्मणी करायचंय तर कर्मणी करताना काय करायचं? प्रथमाचं काय करायचं? तृतीय विभक्तीमध्ये तृतीया करायची. नंतर कर्तरी वाक्यात कर्म कोणत्या विभक्तीत असतं? प्रथम विभक्ती. द्वितीय. कर्तरी वाक्यात कर्म द्वितीय विभक्तीत असतं, द्वितीय विभक्तीमध्ये असतो. द्वितीयामध्ये असतं. ज्यावेळेस आपल्याला वाक्य प्रयोग बदलायचा आहे, कर्तरी टू कर्मणी करायचंय, तर त्यावेळेस जे द्वितीय विभक्तीचं कर्म आहे कर्तरी मधलं ते कोणत्या विभक्तीत घेणार? कर्मणी करताना प्रथमा विभक्ती. प्रथमा विभक्ती. कर्तरीमध्ये क्रियापद कशाच्या बेसिसवर राहणार? कर्त्याच्या बेसिसवर राहणार. त्याच्या. ज्यावेळेस आपण व्हॉइस चेंज करतोय, प्रयोग बदलणार, कर्तरी टू कर्मणी करणार, तर कर्मणी वाक्यात क्रियापद कशाच्या बेसिसवर घेणार? कर्माच्या बेसिसवर. कर्माच्या बेसिसवर. आणि कर्मणी मधलं क्रियापद बनवताना कोणते दोन गोष्टी लक्षात ठेवणार? विकरण कोणतं लागेल? य विकलन लागेल आणि आत्मनेपदी प्रत्यय लावायचे. य विकरण आणि आत्मनेपदी प्रत्यय लागतील. ठीक आहे, इथपर्यंत कळालं सगळ्यांना?
इथपर्यंत कळालं? कर्तरी आणि कर्मणी. आता इथे प्रयोग बदलायचे आहेत. इथपर्यंत आपण फक्त कर्तरी कर्मणी बघितलं. आतापर्यंत जे पण बघितले आपण कर्तरी टू कर्मणी करायचं कसं ते बघितलं. इथं कर्तरीचे 2 प्रकार असतात. अकर्मक कर्तरी आणि सकर्मक कर्तरी. हां अकर्मक कर्तरी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कर्म नसतो असा कर्तरी प्रयोग. आणि सकर्मक कर्तरी म्हणजे काय ज्याच्यामध्ये कर्म प्रेझेंट आहे असा कर्तरी प्रयोग. आता हा जो चार्ट आहे याच्यामध्ये जेवढे पण कर्तरी प्रयोगचे वाक्य बघितले हे अकर्मक कर्तरी का सकर्मक कर्तरी आहे? सकर्मक. सगळे सकर्मक सकर्मक. कर्तरी. कारण की सकर्मक कर्तरी असेल तरच त्याचा कर्मणी प्रयोग पॉसिबल असतो. जर का समजून घ्या कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे पण त्याच्यामध्ये कर्मच नाहीये तर अशा वाक्याचं ज्यावेळेस आपल्याला प्रयोग बदलायचा आहे तर त्याचा प्रयोग कोणता होईल? अकर्मक कर्तरीचा जर का प्रयोग बदलायचा असेल तर कोणता प्रयोग होईल त्याचा? भावे. भावे प्रयोग होईल. म्हणून लक्षात ठेवायचं सकर्मक कर्तरी असेल तर सकर्मक कर्तरीचा प्रयोग बदलताना कोणता प्रयोग होतो? कर्मणी प्रयोग होईल. कर्मणी प्रयोग. आणि अकर्मक कर्तरीचा प्रयोग बदलताना कोणता होतो? कर्तरीच राहील ना. अकर्मक कर्तरीचा प्रयोग बदलायचा असेल तर भावे. भावे होतो. भावे. भावे प्रयोगामध्ये आपण काय बघितलं? भावे प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? कर्ता absent आहे. तृतीय विभक्तीमध्ये असतो. तृतीयामध्ये असतो भावे प्रयोगाचा कर्ता. हम्म. भावे प्रयोगामध्ये कर्म राहील का? नाही. नसणार. आणि क्रियापदाचं काय राहणार? प्रथम पुरुष एकवचन. नित्य प्रथम पुरुषी एकवचनी राहणार क्रियापद. हम्म. ठीक आहे. आता इथे बघा खाली काही वाक्य दिलेले आहेत प्रयोग बदलायचे. अहम श्लोकम पठामी. आता याचा प्रयोग बदलायचा आहे. कसं होईल? अहमचा काय होईल? मया. 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 श्लोकमचं काय होईल? श्लोकः. श्लोकः. पठामी. आता इथे पठामी उत्तम पुरुष घेतलं कारण की अहम उत्तम पुरुषात होता. इथे काय येईल कर्मणीमध्ये? पठ्येत. पठ्यते. पठ्यते. बरोबर. पठ्यते. ठीक आहे. हे कर्तरी वाक्य होतं आणि हे कर्मणी वाक्य. सगळ्यात आधी वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं. सीताफलम खादती. वाक्य कोणतं आहे? कर्तरी का कर्मणी? सीताफलम खादती. कर्मणी होते. हा कोणतं वाक्य? कर्तरी. कर्तरी वाक्य. कर्तरी. बदला प्रयोग बदला आता त्याचा. सीता कोणती विभक्ती आहे? सीता विभक्ती कोणती? प्रथमा विभक्ती. प्रथमा. कर्मणीमध्ये काय होईल? तृतीय विभक्ती. तृतीया. काय होईल मग? रूप काय? सीताया. सीताया हा पंचमी होऊन जाते. सीताया. सीताया पण नाही. माला माले माला हा प्रथमा. माला माले माला हा द्वितीया. मालया मालाभ्याम मालाभिः तृतीया. काय येईल? शीतया. सीतया. तला काना नाही येणार. सीतया. तला जर काना दिला तर रूप चुकलं. सीतया. पुढे फलमचं काय होईल? फले. फलम एक वचन आहे. फले द्विवचन आहे.
वचन का बरं बदललं? वचन नाही बदलणार ना, वचनमध्ये बदल करायचाच नाहीये, फक्त विभक्तीमध्ये बदल करायचा आहे. फलम नपुंसकलिंगी शब्द आहे. फलम फले फलानी प्रथमा, फलम फले फलानी द्वितीया. काही नाही. फलेन फलेन तृतीय आहे. आपल्याला कर्म घ्यायचं आहे ना. फलम प्रथम आहे. फलमच राहील. फलमच राहील. हा, फलमच राहील. पुढे खादतीचं खाद्य खाद्यते खाद्यते. सीतया फलम खाद्यते. पुढे रामः ग्रामं गच्छति. रामः ग्रामं गच्छति. वाक्य कोणते, कर्तरी का कर्मणी? कर्तरी आहे वाक्य. कर्तरी वाक्य. बरोबर. आता त्याचं कर्मणी करायचंय, कर्तरीचं कर्मणी करणार. सांगा. रामेन रामेन. रामाचं रामेन. पुढे ग्रामः रामः ग्रामः गच्छति. गच्छतीचं काय होईल? गच्छतीचा मूळ धातू काय आहे? गम गम. गमला य विकरण आत्मनेपदाचा प्रत्यय. गम्यते बरोबर. रामेण ग्रामः गम्यते. तर इथे हे वाक्य कोणतं आहे? त्वं क्रीडसि. त्वं. भाव हा, त्वं कोणतं हे? विभक्ती कोणती? त्वं. तृतीय विभक्ती. त्वं त्वं प्रथमा प्रथमा विभक्ती आहे. प्रथमा विभक्ती आहे. हम्म. आता विभक्ती जर का प्रथमा विभक्तीमध्ये त्वं करताय ना, हम्म. कोणतं वाक्य असेल हे? कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो, वाक्य कोणतं असतं? प्रकार कर्तरी कर्तरी असतं. पण हा कर्तरीचा कोणता प्रकार आहे? सकर्मक का अकर्मक? अकर्मक. अकर्मक. आता याचा ज्यावेळेस प्रयोग बदलायचा आहे तर कोणता प्रयोग होईल? भावे प्रयोग आहे. भावे. भावे प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्तीत असतो? तृतीय विभक्तीमध्ये असतो. मग त्वंचं काय होईल? त्वया त्वया. भावे प्रयोगचं क्रियापद काय असतं? प्रथम पुरुष एकवचन. मग आता क्रीडसी. क्रीडती क्रीडती नाही येणार. नित्य प्रथम पुरुष एकवचन असतं, पण त्याच्या आधीची एक लाईन राहिली. य विकरण लागतं ना. य विकरण आत्मनेपदाचे प्रत्यय सेम जसं क्रीड्यते क्रीड्यते. क्रियापद बनवण्याचा नियम कर्मणीप्रमाणेच राहणार, पण पुरुष आणि वचनसाठीचा नियम जो आहे तो नित्य प्रथम पुरुष एकवचनी हा नियम आहे फक्त भावेमध्ये. पुढे त्वं पत्रं लिखसि. त्वं पत्रं लिखसि. त्वया पत्रं लिख्यते त्वया पत्रं लिख्यते. ठीक आहे.
कळालं हे कर्तरी कर्मणी? कर्तरी कर्मणी कळालं सगळ्यांना? कर्तरीमध्ये काय लक्षात ठेवणार? कर्ता कोणत्या विभक्तीत राहतो? कर्तरीचा कर्ता प्रथम विभक्तीमध्ये, विभक्तीत. कर्तरीचं कर्म द्वितीय विभक्तीमध्ये, तृतीय विभक्तीत. कर्तरीचं क्रियापद कशानुसार? कर्त्यानुसार, कर्त्याच्या पुरुषवचनानुसार. कर्मणीमध्ये कर्मणीचं कर्ता कोणत्या विभक्तीत? तृतीय विभक्तीमध्ये, तृतीय विभक्तीत. कर्मणीचं कर्म प्रथम विभक्तीमध्ये, विभक्तीत. कर्मणीचं क्रियापद कर्मानुसार, कर्माच्या पुरुषवचनानुसार. भावे प्रयोगचा कर्ता तृतीय विभक्तीमध्ये, भावे प्रयोगचं कर्म नसतं, कर्म नसतं, कर्म नसतंच त्याच्यात. भावे प्रयोगचं क्रियापद नित्य प्रथम पुरुष एकवचन, हा. आणि विकरण आणि याचे नियम काय? कर्मणी सारखंच. क्रियापदाला मूळ धातूला य विकलन लावायचं आणि आत्मने पदी प्रत्यय लावायचे. आत्मनेपदी प्रत्यय लावायचे आणि नित्य प्रथम पुरुष एकवचन राहणार. ठीक आहे, कळालं हे कर्तरी कर्मणी. कर्तरीचं कर्मणी कसं करायचं ते कळालं? ठीक आहे, सॉल्व करता येतील कर्तरी कर्मणीचे वाक्य. मी तुम्हाला आता काही वाक्य सेंड करतो, एक्झाम्पल्स. कर्तरी टू कर्मणी किंवा भावे प्रयोग करायचा, वाच्य प्रयोग बदला असे एक्झाम्पल्स पाठवते, ते सॉल्व करा सगळ्यांनी.